पहलगामचं ते वर्ष जे आहे ते माझ्यासाठी महत्त्वाचं होतं, पण माझ्या आईचं कॅन्सरची ट्रीटमेंट पण चालू होती. सो ती पण आहे सोबत. मी तिला 2 शब्द बोलायला सांगेन. मला आता काही बोलूच शकत नाही. मला हे सगळ्यांना पासून उखडून टाकलं. 3 दिवस चाललेल्या या ऑपरेशन सिंदूर मोहिमेचं अभूतपूर्व असं न्यूज कव्हरेज मीडिया प्रतिनिधींनी केलं. यात महिला पत्रकार देखील न डगमगता धगधगत्या भारत पाकिस्तान सीमेवर कर्तव्य बजावत होत्या. रात्रीच्या अंधारातही राष्ट्रीय सुरक्षेला कुठेही बाधा न येता आजही आपण राष्ट्रगीताने आपल्या मुख्य कार्यक्रमाची सुरुवात करूया. वेगवेगळ्या ठिकाणी पकडून बूम समोर ठेवून आमची इच्छा असो नसो तरी आम्हाला प्रश्न विचारून भांबावून सोडतात. अशा सगळ्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आमच्या मित्रमैत्रिणींना म्हणजे आमच्या रिपोर्टर्सना आणि सहकाऱ्यांना शांतपणे वर्गात शांतपणे बसून आता आमचं ऐक असं आम्हाला ऐकवण्याची संधी मिळते. असा हा कार्यक्रम आहे म्हणून मला खास आनंद आहे. चेष्टेचा भाग जाऊ द्या. मगाशी कुणीतरी उल्लेख केला, मनश्रीने उल्लेख केला की आम्ही कुटुंब आहे. खरं तर आपण सगळेजण सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणारे आम्ही सगळी मंडळी लेवलला आज घेऊन चाललाय. खरोखर अभिमानास्पद बाब आहे आणि संघटनेच्या माध्यमातून आपल्या सगळ्या सहकार्यांना काही ना काही मिळालं पाहिजे. त्यांच्या सुद्धा काही अपेक्षा असतात, त्या सुद्धा पूर्ण झाल्या पाहिजे. ह्या विचारानं तो जे मार्गदर्शन करतोय किंवा पुढे चाललेलं आहे त्याबद्दल मी खरोखर त्याचं कौतुक करतो. त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं कौतुक करतो. प्रामुख्यानं आज माजी लष्कर प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आहे. त्यामुळे आपल्या दृष्टीनं एक भारतीय असलेला अभिमान. सोनरवणकर, त्यांच्यासोबतचे कॅमेरामन रोहन पवार, पत्रकार गिरीश गायकवाड आणि कॅमेरामन खंडू कसबे यांचा वीर पत्रकार म्हणून सन्मान केला जाणार आहे. TVJA चे सगळे कार्यकर्ता, मंचवर उपस्थित मान्यवर व्यक्ती, या कार्यक्रमात उपस्थित सगळे गौरव गृहसभा बंधू भगिनींनो, आपण सगळ्याला नमस्कार, सत श्री अकाल आणि जय हिंद. TVJA ने मला या कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे आणि थँक्यू. मी आणि उद्या एकत्र गेलो होतो, दिल्लीला गेलो होतो. अच्छा, ये खोलेंगे ना तो कितने गाँव, कितने नगे, कितनी चीजें हैं पता ही नहीं.